Hello everyone. Today we learn about Maxwell equation second. ओके, आज आपण काय डिस्कस करणार आहोत मॅक्सवेल्स इक्वेशन. याच्या पहिले आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मॅक्सवेल इक्वेशनचा फर्स्ट पार्ट डिस्कस केला होता, फर्स्ट डेरिव्हेशन. आज आपण काय डिस्कस करणार आहोत, सेकंड डेरिव्हेशन. ओके, डेरिव्हेशन्स ऑफ इक्वेशन डेल डॉट बी इज इक्वल टू 0. आज आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, सेकंड डेरिव्हेशन्स del dot b is equal to 0. According to Biot-Savart law, the electromagnetic induction B at point P. ओके, आपल्याला बघा आपण काय कन्सिडर करतोय की बायट-स्वार्ट लॉ वरून आपण काय म्हणतोय की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे, बी आहे, पर्टिक्युलर एका पॉईंट पी वरून. ओके, P1 आपण कन्सिडर करतोय. तर बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिसते की जे P1 आहे, P1 काय आहे तुमची x1 y1 आणि z1 due to current element dl carrying current at a source point p2 x1 x2 y2 आणि z2 है ना. तर बघा आपण काय कन्सिडर करतोय, बायट-स्वार्ट लॉ वरून इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपण बी ॲट पॉईंट P1 आणि P2 वरून आपण काय करतोय, फाइंड आउट करतोय. आणि त्याची जी करंट एलिमेंट आहे ती काय आहे, DL आहे. इज गिवन बाय, मग इक्वेशन काय मिळेल तुम्हाला बघा, मॅग्नेटिक फील्डचा जे मॅग्नेट्यूड आहे ते काय आहे, म्यू नॉट I अपॉन 4 पाय इंटिग्रेटेड ऑफ क्लोज सरफेस DL XL1 DL into tau 1 upon r square, where mu0 is permeability of medium and vector r1 is unit vector along distance r. Taken divergence on both side we get. ओके, बघा आपण काय कन्सिडर करतोय, जे म्यू0 इक्वेशन मॅग्नेटिक फील्डचं इक्वेशन काय आहे, म्यू0 I अपॉन 4 पाय इंटिग्रेटेड क्लोज सरफेस आहे ना. आपली डायग्राम आपली जी आहे ती डायग्राम कशी आहे, क्लोज सरफेसची आहे. आणि त्याची जी कॅरिंग करंटची जी लेंथ आहे ती काय आहे, DL आहे, इंटू त्याचा काय आहे तुमची R जी आहे त्याचा काय आहे, युनिट वेक्टर आहे अलॉंग द डिस्टन्स आरचा. टेकन डायव्हर्जन्स ऑन बोथ साईड वी गेट. ओके, या इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, डायव्हर्जन्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे है ना. तर आपण डायव्हर्जन्स फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार, डेल डॉट बी. डायव्हर्जन्स जर असेल, आपण जर इलेक्ट्रोस्टॅटिकच्या केसमध्ये जर डिस्कस करायचं असेल तर आपण काय लिहितो, डेल डॉट ई. पण आपण कशामध्ये बघतोय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बी ॲट पॉईंट P2 मध्ये है ना, P1 आणि P2च्या याच्यामध्ये डिस्कस करतोय. तर आपण काय म्हणणार, डेल डॉट बी इज इक्वल्स टू म्यू नॉट I अपॉन 4 पाय इंटिग्रेशन ऑफ डेल डॉट DL इंटू वेक्टर ऑफ R1 अपॉन R स्क्वेअर. याला म्हणा इक्वेशन 1. युजिंग वेक्टर आयडेंटिटी डेल डॉट A क्रॉस B इज इक्वल्स टू B डेल क्रॉस A मायनस वेक्टर ऑफ A डॉट डेल क्रॉस B. Del dot dl into r1 upon r square is equals to vector of r1 upon r square into del dot dl minus del dot del into vector of r1 upon r square. ओके, आपण जे वेक्टर ए आणि आपण जे वेक्टर फॉर्ममध्ये आपण युनिट वेक्टरमध्ये आपण जे फाइंड केलं होतं, तर फक्त आपण काय करतोय, ते इक्वेशन्स पुट करतोय है ना. जे तुम्हाला इक्वेशन्स मिळालेले होते, जे कॅरिंग करंट DL आहे आणि युनिट वेक्टर जे R आहे अलॉंग द डिस्टन्स आरच्या. द फर्स्ट टर्म ऑन RHS इज 0 बिकॉज DL इज अ फंक्शन. DL काय आहे तुमचं, फंक्शन आहे कशाचा, x1 y1 आणि z1च्या. while the from del dot b is calculated at point P2 which is function x y z है ना. डेल डॉट बी जी आहे हे आपण काय करतोय, डेल डॉट बी आपण काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे ॲट अ पॉईंट P2. आणि त्याचा फंक्शन काय असेल, x2 y2 सॉरी जे फंक्शन आहे ती काय आहे, x y z. ऑल्सो सेकंड फ्रॉम RHS कॅन बी रिटर्न ॲज वेक्टर ऑफ R1 upon r square is equals to minus del into 1 upon r. Therefore, del into vector of r1 upon r square is equals to del cross del upon 1 upon r. But del into del phi is always 0. Therefore, minus del into del
1 अपॉन आर इज इक्वल्स टू 0 है ना. आपल्याला माहिती आहे की डेल इंटू डेल फाय ही काय असते, ऑलवेज 0 असते. म्हणजे इक्वेशन तुमची इक्वेशन पण काय असेल, 0 मिळेल है ना. दस बोथ फ्रॉम ऑन आर एच एस आर 0, देअरफॉर डेल डॉट बी इज इक्वल टू 0. इक्वेशन 1 है ना. आपल्याला हे प्रूफ करायचं होतं सेकंड मॅक्सवेल इक्वेशनच्या सेकंड डेरिवेशन्समध्ये. आपल्याला काय प्रूफ करायचं होतं की डेल डॉट बी इज इक्वल टू काय आहे, 0 आहे है ना. तर आपल्याला माहिती आहे की जे इक्वेशन्स आहे डेल क्रॉस डेल फाय काय असतो, ऑलवेज 0 असतो. म्हणजे हे जे इक्वेशन्स आहेत हा ओव्हरऑल इक्वेशन काय मिळेल, 0 मिळेल. तर आपण म्हणू शकतो की डेल डॉट बी इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. याला म्हणा इक्वेशन 1. If we compare this with Gauss law in electrostatic, del dot E is equals to rho upon epsilon naught. ओके, तर आपण कशामध्ये कम्पेअर करतोय, गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इक्वेशन काय होतं तुमचा, डेल डॉट ई इज इक्वल्स टू रो अपॉन ॲप्सिलॉन नॉट. It interpreted that there were no free solid magnetic charges present in magnetic field or not outward flux of magnetic induction through any closed surface is always 0 है ना. तर आपण गॉस लॉच्या केसमध्ये बघितलं होतं की जे क्लोज सरफेस होती त्या क्लोज सरफेस ही 0 होती का, नाही है ना. म्हणजे याचा जे आउटवर्ड फ्लक्स होती, मॅग्नेटिक इंडक्शन होतं, तर ती जी मॅग्नेटिक इंडक्शन आहे तर ती काय आहे तुमची, थ्रू एनी क्लोज सरफेस इज ऑलवेज 0.